माझे चुकून पायात आले. नाही नाही, इट्स ओके, इट्स ओके. अच्छा, मी विक्रांत गौरवकर, मी पुण्यामध्ये असतो आणि गेली 5 वर्ष फील्डमध्ये आहे आणि सगळीकडे फीचर कॅरेक्टर रोज करतो. याच्या आधी मी बरेच ट्रेनिंग घेतलेले आहेत, वर्कशॉप अटेंड केले, पण सरांचं जे आत्ता जे मॉड्यूल आहे ते पूर्ण कम्प्लिटली वेगळं आहे. बेसिकली ते प्रॅक्टिकल बेसवर त्यांनी डिझाईन केलेलं आहे आणि त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्सेस फार महत्त्वाचे आहेत. त्यांनी जे आतापर्यंत जे काही नॉलेज दिलं आहे आणि त्यांचे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ते आपल्याला लाईफ टाईम पुढे उपयोगी पडणार. ॲक्च्युली हा इट्स अ सी, हे फार मोठं बेसिकली हा समुद्र आहे. त्याच्यात जेवढं तुम्ही नॉलेज देत घ्याल तेवढं कमी आहे. पण सरांनी जे 3 दिवसात जे शिकवलं त्याच्यावरती मला एवढा कॉन्फिडन्स आला की माझं पुढचं जे फ्युचर आहे ते मी ॲज अ लाईन मॅनेजर किंवा असिस्टंट डायरेक्टरचे जे माझं जे फ्युचर करिअर जे आहे ते मी नक्की ते अचीव करू शकतो आणि सर त्यासाठी मला मार्गदर्शन करते आणि मी नक्की ते अचीव करतो. माईक घ्या ना, माईक घ्या ना, काय आवाज येत नाही तुमच्या पाठीमध्ये. यशस्वी लोक हे अयशस्वी लोकांचे स्वप्न तोडतात. ज्यावेळेस माझी स्वतःची स्टोरी सांगतो थोडक्यामध्ये की माईक मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. मी शाळेमध्ये 4 वर्ष शिकवलेलं आहे. 4-5 वर्ष बँकेमध्ये मी 6 वर्ष काम केलेलं आहे. बँकेचा पूर्ण नफा काढता येतो. तिथून मी शाळेमध्ये 5-6 वर्ष शिकवले. त्यानंतर पुन्हा मग BSP मध्ये पूर्ण जिल्ह्याचा प्रभारी होतो मी BSPचा. त्याच्यामध्ये मी भरपूर पुस्तकं वाचण्यामध्ये आले. मला काहीतरी करिअर घडण्याच्या शोधामध्ये शेवटी लग्न झाल्यानंतर हरिमन कामाला येतात. एक दिवस रामकृष्ण पोरे प्रेक्षागृहामध्ये नितीन बारपुरे आले आणि नितीन बारपुरे सरांचं स्पीच ऐकलं आणि म्हणजे असं वाटत होतं की मी बोलायला पाहिजे होते, नितीन बारपुरे बोलतात. त्याच्या जागेवर मी असायला पाहिजे होतं, कारण त्यांच्या अगोदरपासून माझा हा अभ्यास होता. तर मला तो मार्कच येत नव्हता याच्यामध्ये. म्हणून तिथं मी एका नितीन बारपुरे असं असे बाहेर आले, मी उभा होतो, एकटाच होतो, असं नर्वसलेलं आणि त्यांना खुन्नस देत होतो. अचानक त्यांची नजर माझ्यावर पडली आणि ती नजर माझ्यावर पडून बाजूला केली. पण वाटलं कुठंतरी यार आपण काहीतरी लिहित चुकतंय, आपण मुख्य प्रवाहामध्ये नाही बाहेर. आता ह्या 3 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आता कॉलेजला असताना लेखन वाचन वगैरे करण्याचे नाव असल्यामुळे लिखाण वगैरे केलेलं आहे. त्याची रचना कशी मांडायची हे आता मला समजलं त्याच्या पहिल्या दिवसामध्ये. पहिल्या दिवसामध्ये रचना मांडत असताना ज्यावेळेस ते विषय मांडला त्यावेळेस डोक्यात कन्सेप्ट आली की आपण अशी कन्सेप्ट लिहायची. आणि घरी जाऊन एक तासामध्ये ती कन्सेप्ट माझी लिहून झाली. जी कित्येक वेळा मी असं वहीवर पेन घेत होतो आणि लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. पेन जागेवर थांबत होता, पुढचं डायलेक्शन होत नव्हतं. परंतु ही जी आजची माझी जी स्क्रिप्ट होती ती विदिन एक तासामध्ये लक्षात यायला लागलं की आपल्याला दाखवायचंय काय शेवटला, नाही तर मध्यामध्ये काय लिहायचंय आपल्याला, ते कन्सेप्ट सुचायला लागलं मला. आणि मग ती त्याच्यातून ती माझी कन्सेप्ट तयार झाली तिथं. तर हा कॉन्फिडन्स आला मला. आणि सर तुमच्या बोलण्याप्रमाणे इथं काय मला थांबायचं नाही. तुमच्या म्हणजे काय ते सांगितलं नाही सर तुम्ही, कारण इथून पुढे आम्हाला करायचे काय समजा मोमेंटमध्ये ठीक आहे, परंतु आता आम्हाला इथून पुढचा कोर्स करायचा आहे. तो 3 महिन्याचा असेल, 1.5 वर्षाचा असेल, काय जे असेल त्याच्याबद्दल पण थोडं सांगण्याचं आम्हाला फुल इंटरेस्ट आहे आणि आम्हाला एनी हाऊ ते करायचंय आणि ते पुढे जायचं तर त्याच्याबद्दल पण नंतर बोलू शकतात. तर एक 180 डिग्रीमध्ये माझ्यामध्ये चेंज झालेला आहे. याच्यामध्ये सर्व काही आलं, जास्त काय बोलत नाही Respected dais, ladies and gentlemen, first of all, I express my sincere thanks to organizing committee for organization of such a wonderful workshop. By this workshop, I learned actual process of filmmaking. That's first step is pre-production. Here, story to script, song, its budget, proper management is essential. Actual production, online editing, daily meeting, continuation process, saving of footage in 2 to 3 places, and third point, post production, actual dubbing, special effects, CGI, VFX, SFX, color correction, animation, and distribution of
cinema, different platforms, etc. Also, I learn different camera angles, different types of shots, use of AI, etc. And lastly, संविधान हे माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतं. त्याप्रमाणे आपण सर्वांनी फिल्म बनवावी, जेणेकरून माणसाला माणूस होण्यासाठी प्रवृत्त व्हावे. ही सदिच्छा म्हणून धन्यवाद. सर्वांना माहिती मी गेल्यावर तुम्ही रेकॉर्ड करा फक्त. सर्वप्रथम माझ्या आदर्श विकास संघाचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी हा प्रोग्राम इथे आयोजित करून दिला. त्यानंतर या प्रोग्रामचा मेन ऑर्गनायझर संतोष सर, त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. कारण समाजाला सगळेजण म्हणतो काहीतरी केले पाहिजे पण करायला पण लोक उभं राहत नाही. आणि सेल्फलेसली तुम्ही तुमच्याकडून जेवढं होत आहे तुमच्या क्षेत्रातलं होतं तुम्ही ते करताय. तुम्हाला जे आहे ते तुम्ही देताय, लोक देत नाही. आणि हे तुम्ही सेल्फलेसली भावनाने करताय. तर ते बुद्धांचं सगळ्यात मोठे की दान पारमिता. आपल्याकडे जेवढं आहे तेवढं आपल्याला देता आलं पाहिजे. ज्यांना जसं घ्यायचं ते तसं घेतील, पण आपण देतो फार महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या इतक्या वर्षाचा अनुभव इथं बसलेल्या 30 लोकांना 3 दिवसात सांगितलं. मे बी त्यांना दुसरीकडे कुठे मिळालं नसतं. तुमचे अनुभव जे तुम्ही तिथं ॲक्च्युअलमध्ये तुम्ही अनुभवले असतील, मग ते ॲक्टिंग संदर्भात, ते पॉलिटिक्स कसं चालतं, अभिनय कसा असतो, शूटिंग कसं, ॲक्टिंग कसं वगैरे वगैरे वगैरे. बट हे असं व्यक्तिमत्व लाभणं हे सामान्य माणसाला सहजासहजी शक्य नसतं. त्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. ते आम्हाला म्हणजे ते मूल्य तर मी मानणारच नाही, विनामूल्यच भेटतंय. तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे व्यक्तिमत्व साकार होते कारण त्यांचा परिवार त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे हे ते करू शकतात. त्यामुळे त्यांच्या परिवाराचे पण खूप खूप धन्यवाद या सर्वांसाठी. नाही तर ते हे करू शकले नसते. एक पुरुषावर जबाबदारी असते त्यामुळे. आणि मी शिकले असं की मुळात मी इथे 2 दिवसासाठी आले होते. माझं घर इथे, मी ठीक आहे मी विहारात येते तर म्हणते हा कार्यक्रम म्हणून मी जाते कारण इथं संविधानाबद्दल काहीतरी आहे. तर मला लहानपणापासून मी तेच राहिलेली. मी त्यासाठी आले. मी 3 दिवसाचा प्रोग्राम केला आणि मी खूप काही शिकले. कारण मूवी, कोणतीही मूवी असो, कोणताही असो, माणूस तितकं ॲनलाइज करत नाही, त्या दृष्टीने बघत नाही. चित्रपट बघण्याचा दृष्टिकोन असेल तसं तुम्ही संविधानिक असंविधानिक म्हणताय. आपल्याला वाटतं हा आता जी उगीच हे शॉर्ट फिल्म होती, अक्षरशः माझ्या अंगाला पार शेवटी काटा आला, माझे डोळे पाणवले जेव्हा लास्टली ते 2 जणी घोड्यावर बसले. की बदल हा सगळ्यांना हवा असतो, बट तो करणार कोण? सगळेजण घाबरत असतात, अरे मी कसं. पण जेव्हा स्वतःवर येतं ना की हा याच्याशिवाय काही खरं नाही केल्याशिवाय, तेव्हा एखादा माणूस धडाडीने उभा राहतो. न्यूटनच्या डोक्यावर ऍपल पडला म्हणून त्यांनी गुरुत्वाकर्षण शोध लावला. त्याच्या समोर पडला असता, बाजूला पडला असता तर कदाचित अजून 100 वर्ष लागलाही नसता. तर आणि मला हे शॉर्ट फिल्म बघून मला नव्हतं माहिती केलं 40,000चा खर्च येईल. दिसताना नॉर्मल दिसतं पण खर्च भरपूर असतो याच्या मागे. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. ती शॉर्ट फिल्म मला खरंच मनापासून खूप आवडली आणि ह्या वर्कशॉपसाठी खूप खूप धन्यवाद सर.